बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण अगदी काही तासांवर आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या हे लोकार्पण होणार आहे आणि मुंबई आणि नवी मुंबईसाठी हे नवं विमानतळ गेम चेंजर ठरणार आहे। हा भव्य विमानतळ कसा असेल, काय आहे त्याची खासियत, आपण बघूया हा रिपोर्ट। नवी मुंबई विमानतळ नवी मुंबईकरांसह मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या सर्व शहरांचं अनेक वर्षांचं स्वप्न, हे स्वप्न आता सत्यात उतरलंय आणि 8 ऑक्टोबरला या भव्य विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। उद्या याच विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचं विमान लँड होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नामांतरणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कल्पनेपेक्षाही मोठा असलेला हा प्रकल्प आणि लंडन सारखंच भव्य दिव्य नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच आता प्रवाशांच्या सेवेत येत आहे। त्यात विशेष बाब म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जो भार पडत होता तो भार आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कमी होणार आहे। आणि विशेष बाब म्हणजे या विमानतळामुळे नवी मुंबई शहरातील स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त आणि आजूबाजूच्या तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे। विस्तारलेल्या मुंबईच्या सेवेत येणारं हे नवं विमानतळ नेमकं कसं आहे बघूया। 1160 हेक्टर क्षेत्रावर उभा असलेला हा प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून साकारलेला देशातला सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ आहे। विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे, जी अंतिम टप्प्यात 9 कोटींपर्यंत वाढेल। पहिल्या टप्प्यासाठी जवळपास 19,646 कोटींची गुंतवणूक झाली असून अंतिम टप्प्यापर्यंत एकूण गुंतवणूक 1 लाख कोटींवर पोहोचणार आहे। विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, कल्याण, भिवंडी आणि डोंबिवली या भागातल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। नवी मुंबईतला हा विमानतळ अनेक अर्थांनी खास आहे। एक नजर टाकूयात या विमानतळाच्या वैशिष्ट्यांवर। विमानतळात प्रत्येकी 3700 मीटर लांबीच्या 2 समांतर धावपट्ट्या आहेत, ज्या कॅट 2 आणि कॅट 3 ILS प्रणालीमुळे 24/7 आणि सर्व हवामानात कार्यक्षम राहतील। टर्मिनलची रचना कमल पुष्पावर आधारित आहे, जी भारताच्या राष्ट्रीय ओळखीचं दर्शन घडवते। प्रवाशांना कोणत्याही टर्मिनलवर चेक इन करण्याची आणि सामान स्वयंचलितपणे दुसऱ्या टर्मिनलवर पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध असेल। या विमानतळावर मेट्रो स्टेशनवरून थेट चेक इनची सुविधा उपलब्ध असेल। हा विमानतळ खऱ्या अर्थानं गेम चेंजर ठरेल। याचं कारण म्हणजे इथे असलेली कनेक्टिव्हिटी। अटल सेतूमुळे विमानतळ थेट मुंबईशी जोडलं जाईल। प्रस्तावित मेट्रो लाईन 8 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडेल। मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भूमिगत स्टेशन असेल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातला पहिला वॉटर टॅक्सी सुविधा असलेला विमानतळ ठरेल। वॉटर टॅक्सीमुळे मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीशी थेट जलमार्गे संपर्क साधता येईल। रेल्वे, रस्ता, मेट्रो, समुद्र आणि हवाई मार्ग या सर्व माध्यमांना एकत्र आणणारा देशातला हा पहिला विमानतळ असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जरी 8 तारखेला या विमानतळाचं लोकार्पण होत असलं तरीही प्रत्यक्षात इथून विमानसेवा सुरू होण्यास डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल। तर दुसरीकडे अद्याप विमानतळाला कुणाचं नाव दिलं जाणार याची अधिकृत घोषणा व्हायची आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावानं ओळख मिळावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं केली जाते। गेल्या 4 वर्षांपासून केंद्राकडे विमानतळाच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय, पण केंद्राकडनं काहीही हालचाली झालेल्या नाहीत। नाव राज्यातून एकच गेलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरू नये कैलासवासी दिबा पाटलांच्या नावाचा, म्हणून आज आमच्या संपूर्ण कृषी समितीला त्यांनी शाश्वत केलेलं आहे। एकच नाव आणि हे लवकरात लवकर होणारं नाव आहे। पण काही तांत्रिक अडचणीमुळे जरी उद्या विमानाचा टेकअप घेतला तो त्यांना 2-2 महिन्यासाठी टेस्टिंग करायची असते, त्यासाठी तो होत आहे। पण लवकरात लवकर ही 3ही नावं होतील। पंतप्रधान महोदयांशी चर्चा झाली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देखील सांगितलं की जो राज्य सरकारचा निर्णय आहे त्या निर्णयाचं स्वागत आहे आणि तोच निर्णय अंतिम असेल। आणि म्हणूनच या विमानतळाला कुठल्याही परिस्थितीत
राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचंच नाव देण्यात येईल अशा प्रकारचं ठाम आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलं। या भव्य विमानतळाच्या लोकार्पणानं मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आकांक्षांना नवे पंख मिळालेत। प्रवासाचा हा नवा मार्ग प्रत्यक्ष सुरू होण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपेल। पण हे स्वप्न साकारतानाच दिबा पाटील यांच्या नामकरणाची मागणी कधी पूर्ण होते याकडे सुद्धा लक्ष असेल। नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।